ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथिव्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. अंगारकी चतुर्थी हे व्रत गणेशाला समर्पित असून या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या समस्या कमी होतात असे मानले जाते. या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो. या व्रतामुळे व्यक्तीची मनोकामना पूर्ण होते तसेच संकटांपासून सुटका मिळते असे मानले जाते. गणेश हा सर्व अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी आहे. आपण आता अंगारकी चतुर्थीचा महिमा ऐकणार आहोत. देवेंद्राकडून गणेश व्रत महिमा ऐकत असताना काहीसे आठवल्यासारखे होताच राजा सूरसेनाने प्रश्न केला. हे देवेंद्रा, मी असे ऐकले आहे की संकष्ट चतुर्थी व्रताप्रमाणेच श्री गणेशाचे आणखी एक अंगारकी चतुर्थी व्रतही आहे. आपण कृपा करून मला त्या व्रताचा महिमा सांगाल का? तेव्हा सूरसेन राजाच्या मनातील ती ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवादिदेव इंद्र म्हणाले, राजन, आज तुझ्या निमित्ताने ही गणेश व्रत महिमा निवेदनाची सेवा माझ्या हातून घडत आहे. याचा मला मोठा आनंद आहे. हे राजा, प्रत्येक महिन्यात संकट चतुर्थी ही येतेच, पण ज्यावेळी ही तिथी एखाद्या मंगळवारी येते तेव्हा त्या तिथीस चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. मात्र कालगणनेच्या खेळात ही अशी चतुर्थी फार कमी वेळा येते. ती चतुर्थी साधून जे गणेश भक्त ते अंगारकी चतुर्थीचे व्रत करतात त्यांना श्री गजाननाच्या कृपेने मोठे पुण्य लाभते. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशाचा कृपाप्रसाद त्यांना लाभतो. हे राजा, या अंगारकी चतुर्थीची कथा पण अत्यंत सुंदर आणि श्रवणीय आहे. ती कथा तू आता श्रवण कर. शिप्रा नदीच्या काठावर अवंती नावाची एक नगरी होती. त्या नदीच्या काठावर जे अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते त्यातच एक आश्रम हा भारद्वाज नावाच्या ऋषीचा होता. भारद्वाज ऋषी एक महान तपस्वी आणि अग्निहोत्री होते. त्यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्जन करीत असेत. एकदा हे भारद्वाज ऋषी पहाटे पहाटे शिप्रा नदीवर स्नानास गेले तेव्हा त्यांनी असे पाहिले की स्वर्गलोकीच्या काही अप्सरा त्या नदीपात्रात स्नान करीत होत्या. त्या सर्वांग सुंदर कमनीय नवयौवना अप्सरांचे ओले अंग पाहून अचानक भारद्वाज ऋषींच्या मनात कामविकार इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की त्यांना तो संयमाने आवरणे शक्य झाले नाही. परिणामी त्यांचे जे तेज खाली पडले ते खाली पडलेले वीर्य धरणी मातेने आपल्या पोटात सामावून घेतले. झाल्या प्रसंगाने भारद्वाज ऋषी मात्र मोठे खजील झाले. त्यांनी कसेबसे आपल्या चंचल मनास आवरले, नित्याचे स्नान केले, झाल्या गोष्टीबद्दल ईश्वराकडे क्षमा मागितली आणि ते आश्रमात परत आले. पुढे आपल्या नित्याच्या ध्यानधारणा, तपसाधना, विद्यादान या कामात त्यांना ती घटना विसरल्यासारखी झाली. मात्र इकडे असे झाले की त्या ऋषी वीर्यापासून पृथ्वीला एक लालबुंद तेजस्वी असा बालक झाला. तिने त्याचे नाव भौम असे ठेवले. भौम म्हणजे मंगळ. लालसर रंगाचा तेजस्वी. एकदा या बालकाने आपल्या मातेस आपल्या असा या तांबूस लालसर रंग का प्राप्त झाला, आपण नेमके कोण आहोत हे धरणी मातेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धरणी मातेने मंगळास त्यांच्या जन्माचे ते रहस्य सांगितले. आपला पिता म्हणजे साक्षात थोर तपस्वी भारद्वाज ऋषी आहेत. हे ऐकून मंगळास मोठा आनंद झाला. त्याच्या मनात पितेची भेट घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. तेव्हा धरणी माता एका मातेचे रूप घेऊन त्या मंगळास त्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात घेऊन आली. ऋषींना जेव्हा त्या भेटीस आलेल्या बालकाचा आणि आपल्या पितापुत्राचा संबंध असल्याचे कळले तेव्हा प्रथम भारद्वाज ऋषींना मोठे आश्चर्य वाटले. पण जेव्हा धरणी मातेने त्या शिप्रा नदीकाठी घडलेल्या प्रसंगाची ऋषींना आठवण करून दिली तेव्हा भारद्वाज ऋषींनी त्या मंगळाचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्यांनी धरणी मातेच्या विनंतीप्रमाणे त्यास आपल्याच आश्रमात ठेवून घेतले. उचित वेळी त्याची मुंज करून त्यास वेदविद्या, नाना कला इत्यादी शिकवल्या. तसेच पित्याने पुत्रास आत्मकल्याणासाठी श्री गणेशाचा एक सिद्ध मंत्र देऊन त्यास गणेश उपासना करण्याची आज्ञा केली. त्या पितृआज्ञेचा आदर करीत मंगळ हा नर्मदा नदीच्या काठावर गेला. तेथे एक उत्तम स्थान पाहून त्याने जवळजवळ 1000 वर्ष श्री गणेशाची आराधना, जप, तप केले. श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या या भक्तास दर्शन दिले. ते म्हणाले,
बाळ मंगळा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे, हवा तो वर मागून घे. तेव्हा मंगळ हात जोडून म्हणाला, हे गणराया, तुझी माझ्यावर सदैव कृपादृष्टी राहू दे. मग स्वर्गलोकीचे अमृत मिळू दे. आज ज्या तिथी अन वारास तू मला प्रसन्न होऊन हा दर्शन प्रसाद दिलास, तो दिवस तुझ्या व्रताशी जोडला जाऊ दे. तेव्हा प्रसन्न झालेल्या गणराज म्हणाले, हे भूमिपुत्रा, तू भौम या नावाने ओळखला जाशील. तुला अमृताचा लाभ मिळेल. आज मंगळवार अन चतुर्थी तिथी आहे. असा योग जेव्हा जेव्हा येईल ती तिथी तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. त्या दिवशी माझे पूजन, व्रत, उपासना, नामस्मरण करणाऱ्या भक्तास अनेक संकष्ट चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळेल. असा आशीर्वाद देणाऱ्या गणेशाचे त्या भारद्वाज ऋषींच्या पुत्राने एक भव्य मंदिर बांधले. त्या दशभुज गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्या गणेशाचे मंगळाने मंगलमूर्ती असे नाव ठेवले. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कमेंट करा. कमेंटमध्ये ओम गणपते नमः असे लिहा. धन्यवाद.